आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आहेत. सर, TV9 मध्ये आपलं स्वागत. गेले 3-4 महिने आपण बघतोय मराठा ओबीसी हा वाद रंगत चाललेला आपल्याला पाहायला मिळते. जरांगे पाटलांनी मराठ्यांचा गुलाल उधळून मुंबईच्या विषयावरती येऊन मराठ्यांचा गुलाल उधळला. मात्र आता त्याला आव्हान देणारी मराठा जो आरक्षणाची जी अधिसूचना होती त्याला आव्हान देणारी जी याचिका आहे ती हायकोर्टात दाखल झालेली आहे. ससानी नीती ची याचिका ती दाखल केलेली आहे. नाही, याचं सविस्तर उत्तर असं आहे की खरं तर वाद किंवा हे दोन समाजात तेढ निर्माण केली ही सरकार पुरस्कृत आहे असं मी म्हणेल. सरकारने वाढवलेला किंवा सरकारने तयार केलेला हा वाद आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असताना एका समाजाच्या पुढे हे सरकार आता नतमस्तक झाले आणि नतमस्तक होऊन ते म्हणतील तो निर्णय घ्यायचा, ते सांगतील तशा पद्धतीनं घ्यायचा, असं एकूण या सरकारची आत्तापर्यंतची कार्यपद्धती आणि त्या निर्णयापर्यंत निष्कर्षापर्यंत सरकार गेलेलं आहे. जी अधिसूचना काढली ती अधिसूचना काढत असताना खरं तर एकीकडे कॅबिनेटच्या पुढे न जाता अधिसूचना काढणं ते किती टिकाऊ आहे हे येणाऱ्या काळात कळेल. त्या संदर्भात आम्ही ते आव्हान दिलेलं आहे. परंतु या राज्यातील नेते, एक नेता ओबीसींना हाताळतोय, दुसरा नेता राज्यातील प्रमुख नेत्यापैकी ओबीसी मराठ्यांना हाताळतोय. म्हणजे भविष्यात ही अधिसूचना रद्द करून वेगळा काही निर्णय घ्यायचा आणि मराठ्यांची पाठ थोपटून घ्यायची आणि एका बाजूनं ही अधिसूचना रद्द करून घ्यायची आणि ओबीसीच्या हितासाठी आम्ही अधिसूचना सुद्धा रद्द केली, अशा प्रकारची सुद्धा टिमणी वाजवण्याचं काम भविष्यात होऊ शकेल अशी मला शंका आहे. अर्थात मी हे सगळी चित्र बघितल्यानंतर याचं सगळी माहिती घेतल्यानंतर मी इथपर्यंत आलो आहे. कारण अधिसूचना ही निकषावर, मेरिटवर टिकणारी नाही हे तेवढं स्पष्ट आहे. त्यामुळे ते काढून ओबीसींना भयभीत करायचं, ओबीसींना घाबरवायचं आणि ओबीसी एकवटला पाहिजेत या सगळ्या अन्यायाविरुद्ध आणि त्यानंतर ही अधिसूचना काढून वेगळा निर्णय घ्यायचा आणि वेगळा निर्णय होईस्तोवर सर्वांना ती सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट देऊन टाकायची छुप्या मार्गानं, त्यांना अनेक ठिकाणी खोडतोड करून किंवा काय सगळ्या चुकीच्या पद्धतीचा वापर करून ते सगळं मोकळं करायचं आणि मग हे सगळं होऊन गेलं की हळूच ती अधिसूचना रद्द करायची. आणि मग अधिसूचना रद्द झाली तर ओबीसी समाजाला वाटेल आमच्या लढ्याला यश आलं, सरकारने आमचं ऐकलं, सरकार ऐकल्यामुळे ही अधिसूचना रद्द झाली म्हणजे आम्ही सरकारच्या पाठीमागे जाणार जे आत्ताचे सरकार आहे. आणि दुसऱ्यांदा की सगळ्यांना प्रमाणपत्र तर मिळालेच, अधिसूचना रद्द करून वेगळा निर्णय जर यांनी घेतला त्या मराठा समाजासाठी टिकाऊ असलेलं आरक्षण किंवा मेरिटवर कायद्याच्या चौकटीत बसून तर मराठा समाजही खुश होईल. म्हणजे एकीकडून मराठा जाईल, दुसरीकडून ओबीसी जाईल आणि दोन्ही तबल्यावर हात मारून हे सरकार मजा करून घेईल असा त्यातला मला आत्ताच अंदाज दिसतोय. म्हणजे दोघांनाही ती फसगत कशी करायची आणि दोघांचाही वापर कसा करायचा हा या सरकारचं एकूण धोरण आहे. हे राजकीय मी बोलत नाही, ही वस्तुस्थितीवर बोलतो आहे. मुळात विषय असा आहे की तुम्ही 10 वेळा बोंबलून सांगितलं की तुम्ही मराठा समाजाला देत असताना मी ओबीसीच्या वाट्याचं देणार नाही, ओबीसीचं कमी करणार नाही, ओबीसीच्या हिश्श्याचं देणार नाही, ओबीसीच्या ताटातलं काढणार नाही असं वारंवार बोलला. आणि मग तुम्ही हे जे काही एवढे दाखले प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देऊन दुसरीकडे ओबीसीना चिंतेमध्ये तुम्ही घातलात. ओबीसीमध्ये एक भीती आणि ओबीसीच्या आरक्षण, ओबीसीच्या हक्काचं जे काही मिळणार आहे त्यावरच तुम्ही एक प्रकारे अतिक्रमण करण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि त्यांना एकूण स्वतःला आता असुरक्षितता वाटायला लागली आणि त्यामध्ये आम्हाला चॅलेंज करणं, कोर्टात आव्हान देणं हा एक पर्याय होता. तो पर्याय म्हणून ससाने आपले मंगेश ससाने ॲडव्होकेट ते कोर्टात गेलेत आणि मला वाटतं की न्यायालयाच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे याला पाठिंबा जर तुमचा पण आहे असं म्हणावं का? आणि दुसऱ्या बाजूला जर नगरमध्ये एल्गार सभा होणार आहे त्या सभेला तुम्ही उपस्थित असणार आहात का? बघा, ओबीसीच्या सभेला जाणं काही चुकीचं थोडी आहे. तिथे काही पक्षाचा बॅनर कोणाच्या थोडी लागणार आहे.
ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणी लढत असेल तर त्याला पाठीमागं उभं राहून समर्थन करणं मी ओबीसी म्हणून माझं काम आहे. मी मराठा समाजाचा हक्काचं कुठे काढून घ्या, मराठा समाजाला देऊ नका, मराठा समाजाला जे काही मिळालं आहे आपलं आरक्षण द्यायचं आहे ते आरक्षणावर आम्ही विरोध नाही केला. त्यांनी सरकारची भूमिका जी होती की आम्ही वेगळा त्यांना आरक्षण देऊ, त्यांना देण्याची गरज आहे तर आम्ही समर्थन दिलं. पण हे जे सरकारची भूमिका आत्ताची आहे अध्यादेश काढून, जर आम्ही याविरुद्ध आवाज उठवला नाही आणि सहभागी झालो नाही तर ते वाटेल त्या पद्धतीनं पुढचं पाऊल टाकतील. आणि आज साधारणतः 2 कोटी लोक जर पुन्हा ओबीसीमध्ये आलेत तर 50% आरक्षणामध्ये आम्ही महाराष्ट्रातील 90% लोक येऊन जातील आणि 90% लोकांना 50% आरक्षण आणि 10% लोकांना उर्वरित 10% आरक्षण आणि ओपनचा 40% जो काही कोटा आहे राज्यात ओपनमध्ये तो सुद्धा ओपनवाल्यांनाच मिळणार. म्हणजे 10% लोकांना 50% आरक्षण आणि 90% लोकांना 50% आरक्षण. हे यामध्ये काय कोणाच्या वाट्याला मिळणार? तो भी नंगा मैं भी नंगा, तो भी भूका मैं भी भूका. अब सबको भूका रखे हे कुणाची काय डोक्यातली कल्पना आहे? हे किळस कल्पना आहे, ही किळसवाणी कल्पना असं मी म्हणतो. की एखादा समाज गरीब आणि तो छोटा छोटा समाज रस्त्यावर राहणारा, पाळ्यावर राहणारा, झोपडीत झोपणारा, अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये राहणारा, त्या समाजाच्या मध्ये आपण प्रवेश आम्हाला द्या हे म्हणणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्या पण यातून घेऊ नका, ही आमची भूमिका पूर्वीपासून होती, आजही आहे. तुम्हाला घेण्यापासून कोणी रोखत नाही, पण तुम्ही ह्या सामान्य आणि अत्यंत गरीब आणि अगदी बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगणारा माणूस, एक वेळ उपाशी राहणारा म्हणजे 1-2 वेळचं जेवण त्याला मिळत नाही, त्याच्या झोपडीत अनेकांच्या अजून अशा झोपड्या आहेत की त्याला स्वतःच्या हक्काचं घर नाही, घरावर कवेलू नाहीत आणि खूप वाईट परिस्थिती या सगळ्या समाजाची आहे. त्यांच्या पोराबाळांचं कुठे काही भविष्याचं सुरक्षितता नाही. अशा स्थितीमध्ये या बिचाऱ्यांच्याकडून याच्यामध्येच प्रवेश करायचा. आणि असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एखाद्या कळपामध्ये एखादा मोठा म्हणजे गायींच्या कळपामध्ये एखादा मोठा हत्ती आणून सोडून दिला तर गाईचं कळप शिल्लक राहील काय? बैलांचं कळप शिल्लक राहील काय? तर या आमच्या गरीब गाई बैलांच्या कळपामध्ये हत्ती शिरवत आहेत. आता तो हत्ती कुठल्या लाताने तुडवतो की सोंडेनी संपवतो हे येणारा काळ सांगेल. नक्कीच. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर राजकीय स्थितीकडे तो काल सुद्धा मध्ये बैठक झालेली होती महाविकास आघाडीची. वंचितला सुद्धा तुम्ही सामावून घेतलेला आहेत. मात्र पाहायला गेलं तर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा जो गट आहे आणि तुमच्यामध्ये 8 जागांच्या बाबतीत एक तिढा निर्माण झालेला आहे. वर्धा, भिवंडी किंवा मुंबईच्या 2 जागा सुद्धा अशा तिढा झाल्याच्या बातम्या समोर येतात. काय नेमकी वस्तुस्थिती? म्हणजे इंडिया आघाडीमध्ये जसा जागा वाटपावरून वाद झाला तसा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे का? नाही, मला नाही वाटत. चर्चेच्या 2-3 फेऱ्या झाल्या आहेत. 2-3 पक्ष एकत्र येऊन ज्यावेळेस चर्चा करतो आणि आघाडी म्हणून आपण पुढे जातो त्यावेळेस काही प्रमाणात असतात आणि आग्रह असतो. एका बैठकीमध्ये सुटत नाही. पुढच्या पुन्हा 2 तारखेला बैठक आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही प्रगती केलेली दिसेल. 7-8 जागेंचा विषय आणि सहज चर्चेमध्ये सुटेल. या ज्या काही वावड्या आहेत की या 8 जागेवर तिढा आहे तो सुटणारच नाही वगैरे, आम्ही ठरवलं आहे. आम्हाला या देशातील तानाशाही संपवायची आहे. आम्हाला या देशामध्ये संविधानावर आधारित हा देश उभा होता, तो टिकावा राहावा आणि त्यामुळं आम्ही लढतो आहोत या देशातील डेमोक्रेसीसाठी म्हणजे लोकशाहीसाठी. आम्ही लढतो आहोत या देशातील संविधानाच्या संरक्षणासाठी. संविधानाचं संरक्षण म्हणजेच माणसाच्या देशातील जनतेचं कवच, तो कवच टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे 1-2 जागा इकडे तिकडे वगैरे हा विषय त्यामध्ये आडवे येणार नाही आणि कुठलाही तिढा हा कायम राहणार नाही. सर्व जागेवर पुढच्या 2-3 बैठकीमध्ये एक निर्णय होईल आणि आम्ही कामाला लागू. की दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर शिखर बँकेचा दुसरा मुंबई पोलिसांनी जो क्लोजअप रिपोर्ट आहे तो काढलेला आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळाला. आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सुद्धा नाव आहे. अजित पवारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. नेहमीप्रमाणेच म्हण आहे, वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग मशीन आणि निरमा पावडर टाकलं की साफ
तर मनच प्रचलित झाली आणि त्याच्यावर लिहिलं आहे भाजपा, ही नवीन मशीन आली आहे वॉशिंग मशीन. तर वॉशिंग मशीन भाजपा वॉशिंग मशीन आणि भाजपा निरमा पावडर हे तर नाव बदलून टाकायला पाहिजे. स्पेशल मशीन तयार केली आहे. त्याच्यात तो घुसला की शुद्ध होऊन त्याला गोमूत्राची गरज पडत नाही, त्याच्यावर मंत्रोपचाराची गरज पडत नाही, तो आपणे आप शुद्ध होतो आणि तो मसीहा म्हणून बाहेर येतो, जनतेचा मसीहा म्हणून, जनतेचा दैवत म्हणून बाहेर येतो. म्हणजे ते सगळे पाप जे आहेत, म्हणजे जनतेला लुटून खेटून साफ करून तिजोरी लुटून राज्याची तिजोरी लुटून कितीही मोठा भ्रष्टाचार करा आणि कितीही तुमच्यावर आरोप लागू देत, फक्त एकच मशीनमध्ये स्वच्छ होऊ शकता, ती म्हणजे भाजपा वॉशिंग मशीन आणि भाजपा निरमा पावडर. या 2 मशीनमध्ये घाला, शुद्ध होऊन बाहेर पडा. म्हणूनच ते आज तो क्लोजर तो किंवा त्याच्यातून सुटका होताना दिसते. रोहित पवार सुद्धा या आरोपात आहेत. असं आहे ते की ईडीचा मध्ये पुन्हा बोलवणं झालेलं आहे. जर इथे क्लोजर गेला आहे तर तिथे काय राहील, विषयच राहणार नाही असं मला वाटतं. पण आता असं आहे की ते असं म्हणतात की आले मोदीजीच्या मना तिथे कोणाची चाले ना, तसं आले ईडीच्या मना तर तिथे कुणाची चाले ना. त्यामुळं काय होईल हे बघत राहायचं. विरोध संपवायला पाहिजे, पण विरोधक संपवण्याची जी प्रवृत्ती वाढली, विरोध ठीक आहे, विरोध कुठल्या गोष्टीचा असेल त्याला विरोधाला तुम्ही त्या पद्धतीनं वैचारिक उत्तर देणं अपेक्षित असतं. पण अलीकडे मात्र विरोधकच संपवून टाकायचा तर देशामधील पर्यायाने लोकशाही संपवायची. कारण संविधानाने विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य हे जे काही स्वातंत्र्य दिलं आहे त्यावरच घाला घालण्याचं काम आहे. म्हणजे आम्ही काहीही केलं तरी आमच्या विरुद्ध बोलू नका, बोलाल तर तुम्हाला सोडणार नाही, हे जे काही भाषा आहे यातून हे सगळं घडताना दिसते आहे. ठीक आहे, आता त्याला आम्ही जे काही असेल त्याला ते सामोरं त्या पद्धतीने ते जातील. धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल. एकंदरीत विरोध करण्यापेक्षा विरोधकच संपवायचं जे काम आहे ते विरोधकाकडून म्हणजे भाजपकडून सुरू असल्याचा आरोप हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलेला आपल्याला पाहायला मिळतात. येत्या 2 दिवसात 2-3 दिवसात सुद्धा बैठक होणार आहे आणि ज्या 5-7 जागा आहेत तो सुद्धा तिढा संपेल अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.